तर या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन एक्स क्यूब प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. आता प्रॉब्लेम जर ऑब्झर्व केला तुम्ही तर काय दिसतंय, वरचा जो इक्वेशन आहे, वरचं इक्वेशन ते क्युबिक आहे, त्याची डिग्री 3 आहे, आणि खालचं इक्वेशन आहे क्वाड्रेटिक, त्याची डिग्री 2 आहे. न्यूमरेटरची डिग्री जास्त असल्यामुळे हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग त्याचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आधी आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल. ते कसं करायचं, डिवाइड करायचं, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवायझरला, आणि आता एक्स क्यूब आपल्याला घालवायचे. मग ह्या डिवायझरला एक्सनं आधी मल्टिप्लाय करावं लागेल. सो एक्सचा भाग जाईल, मग एक्सनं मल्टिप्लाय केलं काय येईल, एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब मायनस 4 इंटू एक्स 4x, राईट. आता याचं मायनस करावं लागेल. सो एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब 0 होणार, आणि एक्स प्लस एक्स मायनस मायनस 4x म्हणजे एक्स मायनस मायनस प्लस होणार, एक्स प्लस 4x. सो एक्स प्लस 4x काय येणार, 5x. सो हा आला रिमाइंडर, हा आहे डिवायझर, आणि हा आहे क्वोशंट. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कसं लिहितो आपण, एक्स क्यूब प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू काय येणार, क्वोशंट प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय डिवायझर. क्वोशंट काय येणार, एक्स प्लस रिमाइंडर आहे 5x, आणि डिवायडेड बाय डिवायझर आहे एक्स स्क्वेअर मायनस 4. आता ह्याचं काय करायची गरज नाही, कारण हा पूर्णच आहे, प्लस हा फ्रॅक्शन आहे. पण हा कोणत्या टाईपचा फ्रॅक्शन झाला, आता वरच्याची डिग्री कमी झाली, त्यामुळे हा प्रॉपर फ्रॅक्शन झाला. मग याचं पहिल्यांदा आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करू. सो एक्स क्यूब प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. आता फक्त हेच घेऊया आणि त्याचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करूया. सो आपल्यासाठी टास्क हा आहे 5x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4. सो 5x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 4 म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए मायनस बी ए प्लस बी असे फॅक्टर पडतात. सो एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 2 असे दोन फॅक्टर पडणार याचे. आता हे काय झालं, लिनियर फॅक्टर्स आहेत आणि दोन्ही वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स. या टाईपमधला हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सिम्पल प्रॉब्लेम आहे. तर याचं कसं लिहितो आपण, हे आहे असं लिहायचं, 5x डिवायडेड बाय एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू, आता कसं काय होणार बघा, दोन लिनियर डिस्टिंक्ट फॅक्टर आहेत, दोन्हीसाठी दोन कॉन्स्टंट येतील. पहिला कॉन्स्टंट ए डिवायडेड बाय पहिला फॅक्टर एक्स मायनस 2 प्लस दुसरा कॉन्स्टंट बी डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर एक्स प्लस 2. दोन्हीचा एलसीएम, इकडची बाजू आहे तशीच, 5x डिवायडेड बाय एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू ए इंटू इकडचा डिनॉमिनेटर एक्स प्लस 2 प्लस बी इंटू इकडचा डिनॉमिनेटर एक्स मायनस 2 डिवायडेड बाय खाली एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 2. हे कॅन्सल होईल, राहिलं काय, 5x इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स मायनस 2, राईट. न्यूमरेटर फक्त राहील. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं, यातून ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. पहिल्यांदा ए काढायला बी 0 करावं लागेल, म्हणजे हा ब्रॅकेट 0 पुट करायचा. पुट एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू किती येणार, मायनस 2 इकडे गेलं की प्लस 2 होणार. सो हे दोन पुट करूया. आता एक्सच्या जागेवर 2, 5 इंटू 2 10 होणार, इज इक्वल टू ए आहे तसंच, एक्स आहे 2, 2 प्लस 2 4, आणि एक्स मायनस 2 आहे 0, त्यामुळे हे 0 इंटू बी 0च होईल. 10 इज इक्वल टू 4a. सो 4 इकडे डिवाइड होईल, मग ए इज इक्वल टू 10 बाय 4. 2 भाग जातोय खालीवर, सो वर 2 भाग लावला तर 5 राहते, खाली 2 लावलं तर 2 राहते. सो एची व्हॅल्यू आली 5/2. आता बीची व्हॅल्यू काढूया. त्यासाठी काय पुट करावं लागेल, हे 0 व्हायला पाहिजे, म्हणजे एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0 पुट करा. सो एक्स इज इक्वल टू काय येणार, प्लस 2 आहे ते इकडे आले की मायनस 2. हे दोन्ही इथं पुट करूया. आता 5 इंटू एक्स आहे मायनस 2, 5 इंटू मायनस 2 -10 इज इक्वल टू, आता एक्स प्लस 2 0 आहे,
एक्स प्लस टू 0, त्यामुळे 0 इंटू ए 0च, प्लस डायरेक्ट बी. आता बी इंटू एक्स मायनस टू, एक्स आहे -2, -2 -4, मायनस मायनस कॅन्सल होईल दोन्हीकडचं, किंवा पुढची पायरी लिहितो अजून. बी इंटू -4 काय होणार, -4b. सो मायनस मायनस दोन्हीकडचं कॅन्सल होईल आणि 4 ही डिवाइड होईल इकडं. बी इज इक्वल टू काय येईल, 10/4. 2 भाग जातोय खालीवर, बी इज इक्वल टू 2 वर लावला तर 5 राहतंय, डिवायडेड बाय खाली लावला तर 2 राहतं. सो 5/2. ए आणि बीच्या व्हॅल्यू निघाले, ते आता इथं पुट करूया. म्हणजे 5x डिवायडेड बाय x मायनस 2 इंटू x प्लस 2 इज इक्वल टू ए डिवायडेड बाय x मायनस 2. ए आहे 5/2 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस बी डिवायडेड बाय x प्लस 2. बी आहे 5/2 डिवायडेड बाय x प्लस 2. अशा पद्धतीनं या प्रॉपर फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालं. आता मेन आपलं आन्सर इथं आहे, याच्या जागेवर फक्त आता हे टाकूया म्हणजे आन्सर पूर्ण होईल. सो आन्सर काय येईल, x³ प्लस एक्स डिवायडेड बाय x² मायनस 4 इज इक्वल टू एक्स प्लस याच्या जागेवर हे 5/2 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 5/2 डिवायडेड बाय x प्लस 2. अशा पद्धतीनं या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं आपण सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. सो थँक्यू व्हेरी मच. पार्शियल फ्रॅक्शनची संपूर्ण व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण चॅनलवर अपलोड केलेली आहे, अवश्य बघा. काही शंका वगैरे वाटल्या, कोणता प्रॉब्लेम सुटत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, किंवा इंस्टाग्रामची लिंक आहे चॅनलवर, त्याच्यावर जरी विचारलं तरी मला जर शक्य असेल तर मी त्याचं आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या मॉड्यूलच्या पण लिंक्स तुम्हाला मिळत राहतील. आणि मेकॅनिकलच्या मित्रांना किंवा इंजिनिअरिंगच्या तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रांना सुद्धा चॅनलची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. थँक्यू.